हॅलो लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी नवीन अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या शेवटी मी एक महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे, ज्याने तुमचा रखडलेला हप्ता लगेच येईल. आज 12 फेब्रुवारी आहे आणि अनेक बहिणींसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जानेवारीचा रखडलेला हप्ता आणि फेब्रुवारीचे पैसे एकूण 3,000 रुपये खात्यात याबाबत सरकारकडून काय हालचाली सुरुवात आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बहिणींनो, सर्वांना महत्त्वाचं म्हणजे सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पात्र महिलांची अंतिम यादी अपडेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 3,000 रुपये सरकारने स्पष्ट केलं आहे की तांत्रिक अडचणीमुळे जानेवारीचे पैसे मिळणार नव्हते, ते आता फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत जोडून दिले जातील. 15 फेब्रुवारीपासून पैसे खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे. जर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या असतील आणि तुमची माहिती घेऊन गेल्या असतील तर समजून जा की तुमचा हप्ता लवकरच येणार आहे. पण अजूनही काही महिलांचे अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट दिसत आहेत. तुमची EKYC झाली नसेल तर ती 31 मार्च 2026च्या आत पूर्ण करून घ्या. तुमच्या बँकेत जाऊन तुमचं खातं आधारशी लिंक असल्याची खात्री करा, कारण त्याशिवाय सरकारला पैसे पाठवता येत नाही. तर बहिणींनो, 15 तारखेपर्यंत आपलं बँक बॅलन्स नक्की चेक करा, कारण तुम्हाला अजून मेसेज आला आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सचं उत्तर नक्कीच देईल. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण की आपल्या चॅनलवर खात्रीशीर आणि महत्त्वाची माहिती भेटते, ती पण सरकारी योजनेवर. आणि अजून लाडक्या बहिणींचा GR पण आलेला नाही. तर आज 12 तारीख आहे, तर 13-14 तारखेला GR येण्याची खूप मोठी शक्यता आहे. माझ्या मनाने सरकारला एकच विनंती आहे की लाडक्या बहिणींना वितरण लवकर करावं, कारण लाडक्या बहिणींना आतुरतेने वाट बघत आहेत. कारण की 10 तारीख पण निघून गेली, 11 पण निघून गेली, आज सकाळ 12 निघालेली आहे. तर लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघत आहेत. तर सरकारला माझी एकच विनंती आहे की वितरण लवकरात लवकर करावं. लाडक्या बहिणींना वाट बघत आहेत. तुम्ही मला कमेंट्स करा, आपण त्याचं उत्तर नक्कीच देऊ. बहिणींनो, तयार राहा. जसे काही नवीन अपडेट येईल मी तुम्हाला सर्वात आधी सांगेल. तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला होता का नाही हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांना हप्ते नोव्हेंबर-डिसेंबरचे नाही मिळालेले आहेत त्यांना पण मला कमेंट्स करा. मी त्यांना तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देईल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांना हप्ते नाही आलेले आहेत त्यांना शेवटी ही माहिती लगेच भेटून जाईल आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. सरकारला एकच म्हणणं आहे, ज्या पात्र महिला असून पण त्यांना अपात्र केलेलं आहे. विनंती आहे सरकारला माझी की पात्र बहिणींना अपात्र करू नये. ज्यांचं उत्पन्न जितकं आहे त्याचप्रमाणे त्यांना लाभ द्यावा, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणी पात्र असून पण त्यांना अपात्र केलेलं आहे. जिथे ज्यांना लाभ हवा आहे त्यांना भेटत नाही, आणि अशा महिलांना लाभ भेटते त्यांना त्यांची गरज पण नाही आहे. तर माझी खूप कळकळीची विनंती आहे सरकारला की ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना हे लाभ द्यावा. आधार कार्डप्रमाणे त्यांचे खात्यात पैसे जमा करावेत, दोन्ही हप्त्याचे, कारण की खूप बहिणींना गरज आहे तुमचे. यामुळे खूप लाडक्या बहिणी खूप सुखी संसार करत आहेत आणि त्यांना खूप चांगलं वाटते, खूप आनंद येत होतो. तर प्लीज सरकारला एवढंच म्हणणं आहे की ज्यांना पात्र आहेत बहिणी त्यांना लाभ द्यावा. बस एवढंच म्हणणं आहे आपलं सरकारला. बहिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.